हाय, नमस्कार मित्रांनो. आपण सर्वांनी आढाव कॉमर्स कोचिंगमध्ये टॅली प्रोफेशनल कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेले आहे आणि आपण येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण टॅली प्रोफेशनल कोर्स शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण अकाउंटिंगचं ज्ञान घेणार आहोत, नॉलेज घेणार आहोत. परंतु त्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, ती अशी की आपण ह्या ठिकाणी टॅली प्रोफेशनल कोर्ससाठी जेवढे विद्यार्थी आहात त्यातील बरेचसे विद्यार्थी हे कॉमर्स फॅकल्टीचे आहेत. परंतु इतरही फॅकल्टीचे विद्यार्थी टॅली प्रोफेशनल कोर्स करिता आहेत. तर ते विद्यार्थी आर्ट्स, सायन्स किंवा टेक्निकल नॉलेज किंवा फॅकल्टीचे असू शकतात. तर त्यांना अकाउंटिंगचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण अकाउंटिंग म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. अकाउंटिंगचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आणि अकाउंटिंगची प्रोसेस कशी असते ते आज समजून घेणार आहोत. तर अकाउंटिंगला सुरुवात कुठून होते हे आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर ज्यावेळेस एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह किंवा गट निश्चित करतो की आपण सर्वांनी एकत्रित येऊन एखादा बिझनेस किंवा एखादा प्रोफेशन सुरू करायचं आहे. मग हे एक व्यक्ती किंवा तो गट किंवा तो समूह पहिला विचार असा करतो की बिझनेस करायचा की प्रोफेशन करायचं. कारण बिझनेस आणि प्रोफेशन या दोन्ही कन्सेप्ट, दोन्ही संकल्पना, दोन्ही व्याख्या आणि दोन्ही टर्म्स वेगळ्या आहेत. बिझनेस म्हणजे जिथे वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला बिझनेस म्हणतात आणि प्रोफेशन म्हणजे की जिथे सेवा दिली जाते, सेवा प्रोव्हाइड केली जाते त्याला प्रोफेशन असं म्हणतात. आता बिझनेसमध्ये उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर किराणा शॉप, हार्डवेअरचं शॉप, पेंट शॉप, स्टेशनरी शॉप इथे वस्तूंची देवाणघेवाण होते म्हणून याला बिझनेस असं म्हणतात. तर चार्टर्ड अकाउंटंट्स, ॲडव्होकेट्स, टीचर्स इथे सेवा प्रोव्हाइड केली जाते म्हणून याला प्रोफेशन असे म्हणतात. म्हणजेच कोणताही बिझनेस किंवा कोणतंही प्रोफेशन सुरू करण्या अगोदर तो काय करायचा आहे, आपल्याला बिझनेस काय करायचा किंवा प्रोफेशन काय करायचं हे डिसाईड करावं लागतं. म्हणजेच एखाद्या उद्योगाची सुरुवात ही बिझनेस किंवा प्रोफेशन चॉईस केल्यानंतर होते. ठीक आहे. आता या ठिकाणी एक व्यक्ती डिसिजन घेऊ शकतात किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन निर्णय घेत असतील बिझनेस सुरू करायचा तर ते करू शकतात. तत्पूर्वी आपल्याला टाइप्स ऑफ बिझनेस किंवा टाइप्स ऑफ बिझनेस एंटिटी किती आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. तर टोटल टाइप्स ऑफ बिझनेस हे 4 आहेत. पहिलं प्रोप्रायटरशिप, दुसरं पार्टनरशिप फर्म, तिसरं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि चौथं पब्लिक लिमिटेड कंपनी. ठीक आहे. तर प्रोप्रायटरशिप म्हणजे एकच व्यक्ती बिझनेस हँडल करतोय, बिझनेसचे ऑपरेशन हँडल करतं आणि बिझनेससाठी आवश्यक असणारं भांडवल हे एकच व्यक्ती आणते. ती व्यक्ती स्वतःच्या बचत असू शकते, ती बचत कॅश बचत असू शकेल, बँक बॅलन्स असू शकेल किंवा घरातील सदस्यांकडून, मित्रपरिवारांकडून किंवा नातेवाईकांकडून किंवा प्रायव्हेट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँक, पतसंस्था यांच्याकडनं कर्जाच्या स्वरूपामध्ये भांडवल बिझनेसमध्ये आणू शकतं. ठीक आहे. तर जी व्यक्ती एकच असते आणि एक व्यक्ती भांडवल आणते
आणि पूर्ण बिझनेस ऑपरेशन हँडल करते, तर त्या व्यक्तीला, त्या बिझनेसला प्रोप्रायटरशिप असे म्हणतात. बिझनेसचा दुसरा प्रकार आणि तो आहे पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म म्हणजे की जिथे पार्टनरची संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 असते, तर असा बिझनेस किंवा असं प्रोफेशन हे पार्टनरशिप म्हणून ट्रीट केलं जातं. ठीक आहे. बिझनेससाठी किंवा प्रोफेशनसाठी आवश्यक असणारं भांडवल पार्टनरशिप फर्ममध्ये जेवढे मेंबर्स असतील, जेवढे पार्टनर्स असतील, त्या सर्वांनी आणणं खूप गरजेचं आहे. मग ते भांडवल कॅशमध्ये असू शकतं, बँकेतनं चेक देऊ शकतात पार्टनर्स, किंवा कर्जाच्या स्वरूपामध्ये कॅपिटल आणू शकतात किंवा इंट्रोड्यूस करू शकतात. तिसरा प्रकार जो आहे तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे की जिथे बिझनेस किंवा प्रोफेशन सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्रित येऊन बिझनेस किंवा प्रोफेशन सुरू करतात आणि त्या बिझनेस किंवा प्रोफेशनसाठी आवश्यक असणारं भांडवल ते 2 ते 50 जेवढे व्यक्ती एकत्रित आलेले असतील ते कॅपिटल इंट्रोड्यूस करतात. आणि अशा सर्व सभासदांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डिरेक्टर किंवा डायरेक्टर असं संबोधतात. चौथा प्रकार पब्लिक लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये सभासद संख्या कमीत कमी 7 असते आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड असते. म्हणजे कमीत कमी 7 सभासद एकत्रित येऊन पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करू शकतात आणि अमर्यादित संख्या असते भागीदारांवर. आणि बिझनेससाठी किंवा प्रोफेशनसाठी आवश्यक असणारं भांडवल हे शेअर्स सर्टिफिकेट किंवा शेअर्सद्वारे आणलं जातं. ठीक आहे. म्हणजे इथे आपण 2 गोष्टी विचारात घेतल्यात. पहिली गोष्ट, बिझनेस किंवा प्रोफेशन कोणता करायचा त्याचा डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी की पब्लिक लिमिटेड कंपनी इस्टॅब्लिश करायची, स्थापन करायची, हा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठी 2 स्टेप्स आपण क्लिअर बघितल्यात. तिसरी स्टेप, आता बिझनेस सुरू करायचा ठरलेला आहे, भांडवल पण एकत्रित आणलं आहे, परंतु बिझनेस किंवा ती जागा ऑफिसची असेल, फॅक्टरीची असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सेवा देण्याची एक जागा असेल, ती फिक्स करावी लागते. आणि ती जागा ही 2 पद्धतीने बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये आणू शकतात. एक, पोझिशन बेसिसवर, म्हणजे ती स्वतः पार्टनर्स, डायरेक्टर्स, प्रोप्रायटर्स ठीक एकत्रित येऊन खरेदी करू शकतात. किंवा रेंट बेसिसवर बिझनेससाठी आवश्यक असणारी जागा ते घेऊ शकतात. म्हणजे आता बिझनेस कसा करायचा, बिझनेस की प्रोफेशन हे डिसिजन झालंय, कॅपिटल इंट्रोड्यूस झालंय आणि जागा पण आलेली आहे. ती जागा मॅन्युफॅक्चरिंगसाठी असू शकेल किंवा ऑफिससाठी असू शकेल. चौथा, मॅन पॉवर. कारण कोणताही बिझनेस, मग तो प्रोप्रायटरशिप असो, पार्टनरशिप असो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असो किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असो, तो मॅन पॉवर असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण प्रोप्रायटरशिप असेल तर त्याचं छोटंसं दुकान असेल, परंतु त्याला दुकानामध्ये माल देण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी एखादी व्यक्ती लागू शकते, म्हणजेच मॅनपॉवरची गरज लागू शकते. पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्ममध्ये सुद्धा मॅनपॉवरची आवश्यकता भासू शकते. आणि प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेडमध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसमध्ये परचेस डिपार्टमेंटला, सेल्स डिपार्टमेंट्सला, अकाउंट्स डिपार्टमेंटला माणसांची आवश्यकता भासू शकते आणि भासतेच. तर मॅनपॉवरची गरज असू शकते. थोडक्यात गुड्स म्हणजे बिझनेस की प्रोफेशन ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप कॅपिटल इंट्रोड्यूस करणं ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप
कोणत्या ठिकाणी कोणत्या जागेवर आपली प्रोडक्शन असणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे, ऑफिस असणार आहे ते डिसाईड होतं. आणि चौथं, बिझनेस आपल्याला ग्रो करण्यासाठी मॅनपॉवरची गरज असते आणि ती मॅनपॉवर आपण कशी उभारणार, त्याची रिक्रुटमेंट कशी करणार ते. थोडक्यात 4 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय बिझनेस किंवा प्रोफेशनला सुरुवात होऊ शकत नाही. ठीक आहे. 4ही गोष्टी एकत्रित आणला, बिझनेस सुरू झाला. तर बिझनेसचा प्रकार 4पैकी कोणताही असू शकेल. तर सुरुवातीला आपल्याला मटेरियल परचेस करावं लागतं. आता मटेरियल परचेस करतात ते 2 पद्धतीने. एक असू शकते कॅश परचेस आणि दुसरं असू शकतं क्रेडिट परचेस. कॅश परचेसमध्ये कॅश देऊन मटेरियल किंवा सर्व्हिस आपण घेतो, म्हणजेच तिथं व्यवहार, तिथं डील, तिथं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालेलं असतं. तर क्रेडिट परचेसमध्ये आपण माल उधारीवर खरेदी करतो आणि उधारीचं टर्म्स डेज हे 15 दिवसापासून 90 दिवसापर्यंत असू शकतात. इट डिपेंड्स ऑन पार्टीज, त्या दोघांवरही. ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक डेज, त्याला आपण क्रेडिट डेज म्हणतो, ते संपल्यानंतर आपल्याला समोरच्या पार्टीला पैसे देणं आहे. कोण पार्टी? तर ज्याच्याकडनं आपण उधारीवर माल खरेदी केला. आणि अशा सर्व पार्टीजला सन्ड्री क्रेडिटर्स असे म्हणतात अकाउंटिंग लँग्वेजमध्ये. ठीक आहे. आता आपण माल खरेदी केला 2 पद्धतीने, कॅश आणि क्रेडिटवर. तो आता आपण सेल करणार आहोत. सेल सुद्धा 2 पद्धतीने केला जातो, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. कॅश सेल्समध्ये कॅश आल्यानंतर मटेरियल जातं, म्हणजे गुड्स विकलं जातं. तिथं ट्रान्झॅक्शन, तिथं डील, तिथं बिझनेस पूर्ण होतं. परंतु जिथे क्रेडिट सेल्स असतो तिथे पैसे काही स्पेसिफिक दिवसानंतर आपल्याला मिळणं आवश्यक असतं. आणि जे दिवस आपण समोरच्या व्यक्तीला दिलेले असतात उधारीसाठी ते असतात क्रेडिट डेज. आणि अशा पार्टीजला, अशा व्यक्तीजला आपण सन्ड्री डेटर्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच जोपर्यंत मटेरियल परचेस होत नाही तोपर्यंत मटेरियल सेल होत नाही. जोपर्यंत मटेरियल सेल होत नाही तोपर्यंत कॅश येत नाही. जोपर्यंत मटेरियल सेल होत नाही तोपर्यंत चेक येत नाही. जोपर्यंत चेक येत नाही तोपर्यंत आपण सन्ड्री क्रेडिटर्सला, म्हणजे ज्यांच्याकडनं माल उधारीवर खरेदी केला, त्यांना चेक देऊ शकत नाही. थोडक्यात परचेस, सेल्स, कॅश आणि बँक या 4ही एंट्रीज प्रत्येक बिझनेस एंटिटीमध्ये अकाउंटिंग प्रोसेस म्हणून असतातच थ्रूआउट द इयर. ठीक आहे. म्हणजे या 4 एंट्रीज दिवसभरामध्ये प्रत्येक बिझनेसमॅनला करावे लागतात. मग ती प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा पब्लिक लिमिटेड असेल. 4ही बिझनेस एंटिटीमध्ये परचेस, सेल, कॅश आणि बँक पूर्ण होतात. आणि इथून खरी बिझनेसला सुरुवात होते, खरे अकाउंटिंगला सुरुवात होते. आणि थोडक्यात ह्या सगळ्या याच्यातनं आपण जो बघितलं, जे आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं आहे, त्याच्यातनं एक गोष्ट क्लिअर झाली की अकाउंटिंग ही बिझनेसची एक लँग्वेज आहे. बिझनेसची एक लँग्वेज आहे. कारण का? तर अकाउंटिंगमुळे आपल्याला एकमेकांशी कम्युनिकेट करता येतं. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, कॅशबुक आणि बँक बुक. ठीक आहे. या चौघांबरोबर कम्युनिकेट करता येतं. ठीक आहे. क्लिअर? तर आत्ता आपण बिझनेस लँग्वेज ही अकाउंटिंग आहे हे क्लिअर केलं आहे. ठीक आहे. तर इथून अकाउंटिंगला सुरुवात होते आणि सुरुवात ही आपण डेफिनेशनने सुरू करूयात, म्हणजे तुम्हाला त्याची फोड करून व्यवस्थित समजून घेता येईल. ठीक आहे. तर अकाउंटिंगची डेफिनेशन आहे, अकाउंटिंग इज एन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. आर्ट ऑफ रेकॉर्डिंग असं आपण का म्हणतो? तर आपण 4 ट्रान्झॅक्शन बघितले, परचेस, सेल, कॅश आणि बँक. ठीक आहे. आर्ट ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे परचेसची एंट्री परचेस बुकमध्ये, सेलची एंट्री सेल्स बुकमध्ये, कॅशची एंट्री कॅश बुक, बँकची एंट्री बँक बुक. त्याच्यामुळे अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ही एक कला आहे, त्या बुकमध्ये आपण मेंटेन करतो. दुसरं क्लासिफाईंग, आपण त्याला क्लासिफाय केलं आहे. परचेस, सेल्स,
कॅश आणि बँक या 4 याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे. अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. आता समरायझिंग म्हणजे काय? 30 दिवसाची समरी ही कधी येते? ज्या वेळेस आपण पर डेची समरी लिहितो त्यावेळेस 30 दिवसाची समरी तयार होते. ज्यावेळेस आपण 30 दिवसाची समरी मेंटेन करतो त्यावेळेस ती 1 महिन्याची समरी तयार होते आणि ज्यावेळेस आपण 12 महिन्याची समरी मेंटेन करतो त्यावेळेस ती 1 वर्षाची समरी तयार होते. ठीक आहे. म्हणजे तिथे समरी आपण मेंटेन करतो. तर डेफिनेशननुसार अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग इनटू अ सिग्निफिकंट मॅनर्स. कुठेतरी एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे त्याचा, त्या फॉर्मॅटमध्ये आपण मेंटेन करतो. इन टर्म्स ऑफ मनी, कशाच्या स्वरूपात लिहितो आपण? ते पैशाच्या स्वरूपामध्ये लिहितो. ठीक. आणि इंटरप्रिटिंग रिझल्ट्स देअरऑफ, जे काय आपण लिहितो त्याच्यातनं बिझनेसला प्रॉफिट होऊ शकतो, लॉस होऊ शकतो, नो प्रॉफिट नो लॉस होऊ शकतो का, हे फाइंड आउट केलं जातं. ठीक आहे. आता हे सगळं करण्याची गरज का? हे सगळं करण्याची रेकॉर्ड, क्लासिफिकेशन, समरी मेंटेन करण्याची गरज का? तर त्याचे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले अकाउंटिंगचे. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण काय समजून घेणार की एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड मेंटेन करतो आपण. सिस्टमॅटिक परचेस, सेल्स, कॅश, बँक, एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड मेंटेन करतो आपण. ठीक आहे. आणि हे रेकॉर्ड मेंटेन करत असल्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेसचं प्रॉफिटेबिलिटी डिटरमाइन असर्टेन करता येतं आणि प्रॉफिटेबिलिटी असर्टेन झाल्यानंतरच आपली बिझनेसची करंट सिनॅरिओ आपल्याला क्लिअर होतो. करंट सिनॅरिओ क्लिअर झाल्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेसच्या ग्रोथसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेता येतात. ठीक आहे. आणि महत्त्वाचे निर्णय घेऊन जर बिझनेस ग्रो करायचा असेल तर आपल्याला काही कायद्याच्या बाबी पण पूर्ण कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स वेळेवर भरणं, GST वेळेवर भरणं. म्हणजे लिगली जिथे जिथे असेल लॉ त्याच्या दृष्टीने आपण अकाउंटिंग मेंटेन करतो किंवा करावं लागतं, हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. क्लिअर. तर आत्तापर्यंत आपण महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेत. पहिला, कोणत्याही बिझनेस एंटिटीला सुरुवात करण्याअगोदर त्यांचे प्रकार, प्रोप्रायटरशिप, ठीक आहे, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, हे आपण क्लिअर केलं. दुसरं, अकाउंटिंगची डेफिनेशन बघितली आणि तिसरं, बिझनेस अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्स आपण बघितलेत. तर थोडक्यात बिझनेसमध्ये अकाउंटिंग ही एक बिझनेसची लँग्वेज आहे. ठीक आहे. ह्या लँग्वेजमुळे आपण फिनान्शियल ट्रान्झॅक्शनशी कम्युनिकेट करू शकतो, हे आपण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा विषय घेणार आहोत, दुसरा टप्प्याकडे वळणार आहोत आणि तो म्हणजे अकाउंटिंग प्रोसेस. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अकाउंटिंग प्रोसेसचं एक सर्कल दिसत असेल. तर ह्या अकाउंटिंग प्रोसेसला आता आपण समजून घेणार आहोत. प्रत्येक सर्कलमध्ये आपण लिहिलेलं आहे की ते सर्कल काय दर्शवितो. तर सर्कल नंबर 1ला कलेक्टिंग अँड ॲनालायझिंग डॉक्युमेंट्स म्हणजे काय की परचेसशी रिलेटेड जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील, सेल्सशी रिलेटेड जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील, कॅशशी रिलेटेड आणि बँकशी रिलेटेड, त्यांना आपण पहिल्यांदा कलेक्ट करतो, त्याचं ॲनालिसिस करतो आपण आणि त्याचं ॲनालिसिस करून त्याचं कलेक्शन करून त्याची फाईल आपण वेगळी बनवतो. म्हणजे अकाउंटिंग प्रोसेसची पहिली प्रोसेस कलेक्टिंग अँड ॲनालायझिंग डॉक्युमेंट्स ही पूर्ण करतो. फायलिंग केल्यानंतर दुसरी अकाउंटिंगची प्रोसेस स्टार्ट होते, पोस्टिंग इन जर्नल. म्हणजेच आपण जे काही प्रॉपर फायलिंग केलेलं आहे ती फाईल आपण डे टू डे पर डे मेंटेन करतो आणि एका वहीमध्ये, एका जर्नल रजिस्टरमध्ये आपण ते मेंटेन करतो. त्याच्यामध्ये
परचेस, सेल्स, कॅश आणि बँक हे रेकॉर्ड्स मेंटेन होतात. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी हे चारही ट्रान्झॅक्शन एकत्र मेंटेन होतात त्याला जर्नल असे म्हणतात, त्याला पोस्टिंग इन जर्नल असे म्हणतात. जर्नल ही जी आहे ती डबल एंट्री सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये डेबिटला जेवढी रक्कम आहे तेवढीच रक्कम ही क्रेडिटला येणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तिसरा जो प्रोसेस आहे ते आहे लेजर अकाउंटिंग. जर्नलमध्ये आपण एका वहीमध्ये, एका जर्नल रजिस्टरमध्ये, एका जर्नल व्हाउचरमध्ये परचेस, सेल्स, कॅश आणि बँक हे सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले. परंतु लेजर अकाउंट्समध्ये परचेसची एंट्री परचेसला, सेल्सची एंट्री सेल्सला, कॅशची एंट्री कॅशला, बँकेची एंट्री बँकेला किंवा एखाद्या स्पेसिफिक खर्चाची एंट्री स्पेसिफिक खर्चाला आपण रेकॉर्ड करतो, मेंटेन करतो. म्हणजेच त्या लेजरला स्पेसिफिक अकाउंटला आपण एंट्री करतो. ही अकाउंटिंगची पुढची प्रोसेस आहे. आता अकाउंटिंगची 4 नंबरची प्रोसेस आहे ट्रायल बॅलन्स. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे समरी ऑफ ऑल बॅलन्सेस. ट्रायल बॅलन्स म्हणजे समरी ऑफ ऑल बॅलन्सेस. इट इज इन्क्लुडिंग परचेस, सेल्स, कॅश अँड बँक. त्याची जी समरी तयार करतो आपण, त्या समरीला ज्या ठिकाणी मेंटेन केलं जातं, जिथं रेकॉर्ड केलं जातं त्याला ट्रायल बॅलन्स असे म्हणतात. अकाउंटिंग प्रोसेसची 5वी स्टेप आहे किंवा 5वं सर्कल आहे किंवा 5वी प्रोसेस आहे ती आहे ॲडजस्टमेंट एंट्रीज. ठीक आहे. ॲडजस्टमेंट एंट्रीज म्हणजे ज्या एंट्रीज वर्षाच्या शेवटी कराव्या लागतात किंवा ड्युरिंग द इयर कराव्या लागतात. ठीक आहे. ते आपण ॲडजस्टमेंट करतो, त्या एंट्रीची ॲडजस्टमेंट करतो. तर अशा एंट्रीज कोणत्या कोणत्या येऊ शकतात? डेप्रिसिएशनची एंट्री येऊ शकते. ठीक आहे. अजून एंट्रीज येऊ शकतात, पेबलची एंट्रीज येऊ शकतात. अशा सगळ्या एंट्रीज आपण मेंटेन करतो. पुढची जी आहे ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स. ज्या एंट्रीज आपण ॲडजस्टमेंट एंट्रीज म्हणून केल्या तर डेप्रिसिएशन असू शकेल, बिल्स पेबल असू शकेल किंवा पेबल असू शकेल किंवा प्रोव्हिजनच्या एंट्रीज असू शकेल. त्या सगळ्या आपल्या ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्सला आपण प्रोसेस करतो. ठीक आहे. 7वी जी प्रोसेस आहे ती प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स. तर प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट हे ते स्टेटमेंट आहे की ज्या स्टेटमेंटवरनं बिझनेसमॅनला, प्रोप्रायटरला, पार्टनरला, डिरेक्टरला डिसिजन घेता येऊ शकतो. तर ते स्टेटमेंट कोणते कोणते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो आणि फंड फ्लो हे फिनान्शियल स्टेटमेंट्स असतात. तर ते आपण प्रिपेअर करतो. 8 नंबरची जी प्रोसेस आहे ती पोस्ट क्लोजिंग एंट्रीज. तर पोस्ट क्लोजिंग एंट्रीज म्हणजे जो काही इन्कम असेल, जो काही प्रॉफिट असेल, जो काही लॉस असेल तो आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसला. थोडक्यात ट्रेडिंग अकाउंटमधनं, मुख्य बिझनेसमधनं जो काही टोटल प्रॉफिट असतो, ग्रॉस प्रॉफिट त्याला म्हणतात, तो आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याला म्हणतात पोस्ट क्लोजिंग एंट्रीज. आणि 9 नंबर पोस्ट क्लोजिंग ट्रायल बॅलन्स. पोस्ट क्लोजिंग ट्रायल बॅलन्स म्हणजे जेवढे काही ट्रायल बॅलन्सला क्लोजिंग बॅलन्सेस आले असतील त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीज आणि कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. तर अशा पद्धतीने पूर्ण अकाउंटिंगचं सर्कल, अकाउंटिंगची प्रोसेस कंप्लीट होते. आणि प्रोसेसमध्ये एकही प्रोसेस आपण स्किप करू शकत नाही, एकही प्रोसेस आपण दुर्लक्षित करू शकत नाही. कारण अकाउंटिंग प्रोसेसमध्ये कलेक्शन ॲनालिसिसचं झाल्याशिवाय पोस्टिंग ही जर्नल एंट्री म्हणून करू शकत नाही. जर्नल एंट्रीमध्ये जर एंट्रीज असतील तर त्या एंट्रीज लेजरला जातात. लेजरमध्ये जर एंट्रीज असतील तर जे काही बॅलन्सेस आलेले असतील, क्लोजिंग बॅलन्सेस, ते ट्रायल बॅलन्सला आपण फॉरवर्ड करतो. ट्रायल बॅलन्समध्ये झाल्यानंतर ज्या काही ॲडजस्टमेंट एंट्रीज असतात, ज्या प्रोव्हिजनच्या असू शकतात, ते आपण रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड केल्यानंतर परत ट्रायल बॅलन्स आपण मेंटेन करतो. नंतर प्रिपरेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स करतो. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट,
कॅश फ्लो, फंड फ्लो असू शकतो. पोस्ट क्लोजिंग एंट्रीज करतो आपण काही. आणि शेवटी पोस्ट क्लोजिंग ट्रायल बॅलन्स जो ॲसेट आणि लायबिलिटीजमध्ये कॅपिटल अकाउंट, थोडक्यात बॅलन्स शीट आपलं 9 नंबरच्या सर्कलला प्रोसेसला पूर्ण होतं. तर मित्रांनो, आज आपण 2 गोष्टी शिकलेलो आहोत. त्या म्हणजे अकाउंटिंगच्या बेसिक्समध्ये ओव्हरव्ह्यू आपण बघितलं, अकाउंटिंगची डेफिनेशन आपण बघितली, ऑब्जेक्टिव्ज आपण बघितलं आणि अकाउंटिंग प्रोसेससुद्धा आज बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अकाउंटच्या बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. याचा अभ्यास तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की अकाउंटिंग प्रोसेस काय आहे. तर या नोट्स तुम्हाला दिलेल्या असतीलच PDF फॉर्मॅटमध्ये. जर नसतील तर तुम्ही मागून घेणे आणि या नोट्सचा अभ्यास करणे तुम्हाला गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या अकाउंटिंगच्या बेसिक्स कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत टॅलीला एंट्री कशी करायची हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून परत एकदा रिव्हिजन तुम्ही स्वतः घरी करून घेणं, त्याला रीड करणं, त्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजून घेतल्यानंतर टॅलीमध्ये तुम्हाला मास्टर होण्यामध्ये जास्त काळ लागणार नाही. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जर काही अडचण असेल तर ती तुम्ही प्रत्यक्ष विचारू शकता, मेसेज करू शकतात. ओके. थँक्यू व्हेरी मच.